वहिनी तरी मला शंका आलीच होती अगं, हा आकाश असा अचानक हनीमूनला जायला कसा काय तयार झाला? हा प्लॅन होता त्यांचा. त्यांचा नाही मग तिचा. माझ्या लेकाचं हातातलं बाहुलं करून ठेवलंय. पण वहिनी मला ना वेगळीच काळजी वाटते. त्या बनीनी सांगितलं नसेल ना आकाशला की आपण दोघींनी बोर्डिंगला पाठवलंय त्याला? ते असलं तरी मला काही फरक पडत नाही. बघूया कोण जाब विचारायला येतो ते. आई या कारभारीण बाई, काय आज्ञा आहे आपली? काय सेवा करू? ते रक्षाबंधन आहे ना आज, संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी करू? कसलं रक्षाबंधन? कोण करणार आहे? तुला काय वाटतं ग? चिनू मनू आणि आदिती तुझ्या बनीला राखी बांधतील? तेवढ्यासाठी आणलंस तू त्याला इथे? मी तर समजत होते की मुलगा लांब गेल्यावर तुला थोडीफार तरी अक्कल येईल. हनीमूनला जाते असं म्हणून हे ध्यान घेऊन आलीस बरोबर. मी तुला शेवटचं सांगते, माझ्या लेकाच्या आयुष्याशी खेळणं बंद कर, नाहीतर मग मी. सॉरी मी मध्ये बोलते, पण मी तुमची फसवणूक नाही केली आहे. की बनीची शपथ घेऊन सांगते, आकाशरावांनी प्लॅन केला होता कोकणात जायचा. आणि हे सगळं माझ्या आणि बनीच्या आनंदासाठी केलं. असा मोठेपणा आहे हा. आणि तू काय सांगतेस मला? माझ्या लेकाचा मोठेपणा तू काय सांगतेस? अगं त्याचं मन मोठं आहे म्हणून तुझ्यासारख्या विधवेशी लग्न केलं त्यांनी. तू काय करतेस? पडेल चेहऱ्याने घरभर फिरतेस. जर्रा काही बोललं की गंगा जमुना सुरू. काय करायचं माझ्या लेकानी? त्याला माहित नाहीये ग तू किती आतल्या गाठीची असते. तुझा मुलगा या घरात कुठल्याही कोपऱ्यात पडलेला राहू दे, मला काही फरक पडत नाही. पण ठाकूर घराचा वारस हा दर्जा त्याला कधीही मिळणार नाही.